यशवंतखारमध्ये गोमांस सापडले, एकच खलबल। 7 गुरांची कत्तल करून तस्कर फरार। गुन्हेगार सापडले तर ठोकून काढू, अमित घाग यांचा इशारा। गेली 6 ते 7 दिवसापूर्वी याच यशवंतखार परिसरातून गुरे चोरी करताना आरोपी पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास 7 गुरांची कत्तल केल्याची घटना पुढे आली आहे। या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून गुन्हेगारांना पकडून जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। यशवंतखार परिसरात अशा घटना मागील काही वर्षात घडल्या आहेत। जंगल परिसर असल्याने गुरे तस्कर या जंगलाचा आधार घेतात। वास्तविक पाहता गोहत्या कायद्याने बंदी आहे, हा फार मोठा गुन्हा समजला जातो। असे असताना तस्कर गोहत्या करण्यात धजावतात कसे, त्यांना बल येते कुठून, हा चर्चेचा विषय होत आहे। आज पहाटे नागरिक जंगल परिसरात गेले असता नागरिकांना मांस आढळून आले, तशी खबर पोलिसांना देण्यात आली। परिसरात या घटनेने संताप व्यक्त होत असून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत। काल सकाळी जी घटना घडली सानेगाव यशवंतखारमध्ये अत्यंत मनाला वेदना देणारी होती। हिंदू म्हणून ज्यावेळी गोहत्या होते त्यावेळी नक्कीच सर्व सामान्य नागरिकांमध्ये एक संतापाची लाट उमटते की आपल्या गोहत्या होत आहेत आणि आपण त्याला काहीच करू शकत नाही। तिथले सतर्क नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर देखील पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे, कलम जे दाखल करायला पाहिजे ते कलम दाखल करताना दिसत नाही। म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण या गुन्हेगारांना ही जी हैवानी वृत्ती आहे या वृत्तीला ठेचून काढण्यासाठी त्यांच्यावर कठोरात कठोर कलम लावले पाहिजे। सकाळी पोलीस पाटील असतील, आमचे इथले बूथ अध्यक्ष असतील, याने आम्हाला सांगितल्यानंतर त्या घटनेची माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला एवढंच सांगतो की आपण आता त्या ठिकाणी जर ही घटना आठवड्यात 2दा होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या गस्तीची गरज आहे। तिथल्या नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी रात्री गस्त घालणारे पोलीस पारा दिला गेला पाहिजे। माझी पोलीस प्रशासन आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण गस्त घालणारे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पाठवले गेले पाहिजे आणि हे जे कोण आरोपी आहेत, हे जे गुन्हेगार आहेत, जे कुठून येतात, मुंबई कुठून काय भिवंडीवरून येतात, त्यांना आमच्या पद्धतीने इशारा आहे की जर पुन्हा तुम्ही या रस्त्याला दिसलेत तर तुम्हाला फटकून काढू आणि ठोकून काढू। पोलीस अपयशी ठरते असं मी म्हणणार नाही, परंतु जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायला पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी जो गुन्हा दाखल करायला पाहिजे। आपण कोण आहोत? आज आपल्या गुराढोरांची कत्तल होत आहे आणि आपण त्यांच्यावर जर सौम्य कलम लावत असू तर हे आरोपी मोकाट सुटतात आणि पुन्हा एकदा त्यांची जी प्रवृत्ती आहे ती पुन्हा एकदा जिवंत होते आणि पुन्हा एकदा ते मोकाट अशा हत्या करायला तयार होतात। भूमिका सरळ आहे, आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत आणि हिंदू म्हणून आम्ही आमच्या जे गोधन आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। आम्ही मागच्या वेळी देखील पहारा देत होतो, परंतु जर प्रशासन याला अपयशी ठरत असेल तर आम्ही त्याचा पहारा देऊ आणि पहारा देत असताना मात्र ही गुन्हेगार जर आम्हाला भेटले तर तिथेच त्यांना ठोकून काढू।